फार वर्षांपूर्वी सुवर्णनगरी नावाचे एक सुंदर राज्य होते. या राज्याचा राजकुमार होता आर्यन. आर्यन केवळ दिसायलाच सुंदर नव्हता, तर तो अतिशय शूर आणि दयाळू होता. त्याला राजवाड्यात बसण्यापेक्षा जंगलात फिरायला आणि नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचे. एका दिवशी आर्यन आपल्या आवडत्या घोड्यावर, ज्याचे नाव बादल होते, बसून जंगलाच्या दिशेने निघाला. हे जंगल साधेसुधे नव्हते, तर ते भूलभुलैया जंगल होते. असे म्हणायचे की तिथे आत गेलेली माणसे रस्ता विसरतात. जंगलात खूप आत गेल्यावर आर्यनला एका विचित्र पक्षाचा आवाज ऐकू आला. वाचवा, कोणीतरी मला वाचवा. आर्यनने इकडे तिकडे पाहिले. त्याला एका झाडाच्या फांदीवर सोन्याच्या जाळीत अडकलेला एक पोपट दिसला. तो पोपट सामान्य नव्हता. त्याचे पंख इंद्रधनुष्या सारखे 7 रंगांचे होते आणि त्याची चोच हिऱ्यासारखी चमकत होती. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता आपली तलवार काढली आणि उडी मारून त्या फांदीवर चढला. त्याने अलगदपणे ती जादुई जाळी कापली. मुक्त होताच तो पोपट हवेत उडाला आणि गोल गिरकी घेऊन आर्यनच्या खांद्यावर बसला. पोपट माणसाच्या आवाजात म्हणाला, धन्यवाद राजकुमारा, मी या जादुई जंगलाचा रक्षक पिकू आहे. एका दुष्ट जादूगाराने मला पकडले होते. तू माझे प्राण वाचवलेस, म्हणून मी तुला माझा मित्र मानतो. पिकूने आपल्या पंखांतून एक चमकणारे निळे पीस, ब्लू फेदर, काढून आर्यनला दिले. तो म्हणाला, जेव्हा कधी तू संकटात असशील किंवा तुला माझी गरज असेल, तेव्हा हे पीस हवेत उडव आणि 3दा पिकू पिकू म्हण. मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी तुझ्या मदतीला धावून येईन. आर्यन खूप खुश झाला. त्याला आता एक जादुई मित्र मिळाला होता. काही दिवसांनंतर सुवर्ण नगरीत एक मोठी समस्या निर्माण झाली. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्यच गायब झाले होते. कुणीच हसत नव्हते. राजा खूप चिंतेत होता. राजवैद्य म्हणाले, यावर फक्त एकच उपाय आहे. मिठास डोंगरावर एक जादुई चॉकलेटचे झाड आहे. त्याचे फळ जर मुलांनी खाल्ले तरच ती पुन्हा हसू लागतील. पण रस्ता खूप कठीण होता. आर्यनने ठरवले की तो हे औषध आणणारच. त्याने आपले जादुई निळे पीस काढले आणि हवेत उडवले. पिकू पिकू अशी हाक मारताच आकाशातून एक मोठा आवाज झाला आणि पिकू पोपट तिथे हजर झाला. पण आता पिकू लहान नव्हता. त्याने स्वतःचा आकार घोड्या एवढा मोठा केला होता. आर्यन पिकूच्या पाठीवर बसला आणि ते आकाशात झेप घेऊ लागले. ढगांच्या वरून उडत ते मिठास डोंगरावर पोहोचले. तिथे सगळीकडे बिस्किटांचे खडक आणि ज्यूसच्या नद्या होत्या. तिथे मध्यभागी एक मोठे झाड होते, ज्याला पानांच्या जागी वेफर्स आणि फळांच्या जागी चॉकलेट्स लटकत होत्या. आर्यनने चॉकलेट तोडण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा अचानक झाडाच्या बुंध्यावर डोळे आणि तोंड उमटले. झाड कडाडले. थांब राजकुमारा, माझे फळ हवे असेल तर तुला माझ्या कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर उत्तर चुकले तर तू इथेच पुतळा बनून राहशील. झाडाने कोडे घातले. मला हात नाहीत, पाय नाहीत, तरीही मी दार उघडतो. मी खूप लहान आहे, पण माझ्याशिवाय तुम्ही घरात जाऊ शकत नाही. ओळखा पाहू मी कोण? आर्यनने थोडा विचार केला. त्याला आठवले की आपण राजवाडा उघडताना काय वापरतो. तो हसून म्हणाला, सोपं आहे. उत्तर आहे किल्ली, की. झाड जोरात हसले. हुशार आहेस राजकुमारा. झाडाने स्वतःहून आपल्या फांद्या हलवल्या आणि त्यावरून भरपूर जादुई चॉकलेट्स खाली पडली. आर्यनने ती गोळा केली आणि आपल्या राज्यात परतलं. ती चॉकलेट्स खाताच राज्यातील सर्व मुले पुन्हा आनंदाने हसू आणि खेळू लागली. उन्हाळ्याचे दिवस होते, पण सुवर्णनगरीत भयंकर ऊन पडले होते. नद्या आटल्या होत्या, झाडे सुकत होती. पाऊस पडण्याचं नावच घेत नव्हता. लोक हवालदिल झाले होते. आर्यनने पुन्हा आपल्या मित्र पिकूला बोलावले. पिकू म्हणाला, राजकुमारा, मी आकाशात उडताना पाहिले आहे की मेघराजा, किंग ऑफ क्लाउड्स, खूप रागात आहे. त्याचा आवडता विजेचा ढोल कोणीतरी चोरला आहे. जोपर्यंत तो ढोल वाजणार नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाही. आर्यन आणि पिकू ढगांच्या राज्यात पोहोचले. तिथे सगळीकडे पांढरा शुभ्र धूर होता. मेघराजा एका काळ्या ढगावर बसून रागाने लाल झाला होता. आर्यन त्याच्याकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला, महाराज, आम्ही तुमचा ढोल शोधून आणू, पण कृपया आमच्या राज्याला वाचवा. आर्यन आणि पिकूने शोध सुरू केला. त्यांना दिसले की एका खट्याळ वाऱ्याने, मिस्चिव्हियस विंड ने तो ढोल चोरला होता आणि एका गुहेत लपवून ठेवला होता. ती गुहा विजेच्या तारांनी सुरक्षित केली होती. आर्यनला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या खिशातून एक आरसा काढला.
जेव्हा वीज कडाडली तेव्हा आर्यनने आरसा अशा प्रकारे धरला की विजेचा प्रकाश परत त्या वाऱ्याच्या डोळ्यावर पडला. वाऱ्याचे डोळे दिपले आणि तो गोंधळला. त्याच संधीचा फायदा घेऊन पिकू वेगाने आत शिरला आणि त्याने आपल्या चोचीत तो छोटा जादुई ढोल उचलला. ते दोघे वेगाने मेघराजाकडे परत आले. मेघराजाला आपला ढोल मिळताच तो खूप खुश झाला. त्याने जोरात ढोल वाजवायला सुरुवात केली. गडगड गडगडगड. आणि क्षणातच सुवर्णनगरी टपोऱ्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या. लोकांनी आनंदाने नाचायला सुरुवात केली. एके दिवशी आर्यनला जंगलात एक वृद्ध आजी भेटली. तिचे ओझे खूप जड होते. आर्यनने घोड्यावरून खाली उतरून तिचे ओझे उचलले आणि तिच्या झोपडीपर्यंत पोहोचवले. ती वृद्ध महिला खरं तर एक परी होती. आर्यनची दयाळूपणा पाहून ती आपल्या मूळ रूपात आली. ती म्हणाली, बाळा, तू खूप चांगला आहेस. मी तुला एक भेटवस्तू देत आहे. तिने हवेतून एक लाल रंगाचा जगा काढला. हा जादुई जगा आहे. हा अंगावर घातला की तू कोणालाच दिसणार नाहीस. तू अदृश्य होशील. आर्यनला खूप गंमत वाटली. तो राजवाड्यात परतला. रात्रीच्या वेळी त्याला सैनिकांच्या ओरडण्याचा आवाज आला. चोर चोर, खजिन्यात चोर शिरला आहे. आर्यनने लगेच आपला जादुई जगा घातला. तो आता कुणालाच दिसत नव्हता. तो धावत खजिनागृहात गेला. तिथे 3 चोर तलवारी घेऊन उभे होते आणि शिपायांना धमकावत होते. शिपाई घाबरले होते. अदृश्य आर्यनने हळूच जाऊन एका चोराची तलवार खेचून घेतली. चोराला वाटले भूताने तलवार घेतली. तो घाबरला. नंतर आर्यनने दुसऱ्या चोराचे पाय एकमेकांत दडकवले. तो धपकन खाली पडला. तिसऱ्या चोराच्या पाठीवर आर्यनने एक टपली मारली. वाचवा, इथे भूत आहे असे ओरडत तिन्ही चोर घाबरून पळाले आणि थेट शिपायांच्या जाळ्यात अडकले. जेव्हा चोरांना पकडले गेले तेव्हा आर्यनने जगा काढला आणि सर्वांसमोर आला. राजाने आपल्या मुलाच्या हुशारीचे आणि धाडसाचे कौतुक केले. या कथांमधून आपल्याला शिकायला मिळते की संकट कितीही मोठे असो, जर आपण हुशारी, धाडस आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवली तर आपण नक्कीच यशस्वी होतो. एके दुपारी राजकुमार आर्यन राजवाड्याच्या जुन्या अडगळीच्या खोलीत स्टोर रूममध्ये काही जुन्या वस्तू पाहत होता. तिथे त्याला एक मोठे धुळीने माखलेले चित्र दिसले. त्या चित्रात एका म्हाताऱ्या माणसाचे चित्र होते, जो हातात एक जादुई काठी घेऊन उभा होता. आर्यनने त्या चित्रावरची धूळ झटकली. काय आश्चर्य! चित्रातला माणूस हालू लागला. तो चित्रातून आर्यनशी बोलू लागला. बाळा, मला मदत कर. मी एक चांगला जादूगार आहे, पण एका दुष्ट चेटकिणीने मला या चित्रात कैद केले आहे. आर्यनने विचारले, मी तुम्हाला बाहेर कसे काढू शकतो? जादूगार म्हणाला, या चित्रात एक दाराचे चित्र आहे, पण त्याला कुळूप आहे. जर तू जादुई रंगांनी त्या कुळपाची किल्ली या चित्रावर रंगवलीस तर मी बाहेर येऊ शकेन. पण तो रंग आणण्यासाठी तुला सप्तरंगी गुहेत जावे लागेल. आर्यनने लगेच आपल्या पोपट मित्राला पिकूला बोलावले. ते दोघे उडत सप्तरंगी गुहेत गेले. तिथे त्यांना चमकणारे 7 रंगांचे खडक दिसले. आर्यनने त्या खडकांची पूड केली आणि त्यातून एक सोनेरी रंग बनवला. परत येऊन आर्यनने कुंचल्याने चित्रावर एक सोनेरी किल्ली काढली. चित्र पूर्ण झाल्यातच त्या चित्रातील कुळूप उघडले आणि तो म्हातारा जादूगार चित्रातून बाहेर आला. त्याने खुश होऊन आर्यनला एक जादुई दुर्बीण भेट दिली, जी लांबच्या गोष्टींबरोबरच भविष्यातील संकटेही दाखवू शकत होती. संकटात सापडलेल्यांची मदत करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागली तरी चालतील.